मित्रांनो नमस्कार. सध्या आपण दिग्रजच्या स्टेशनवरती आहे आणि आता दिग्रजच्या स्टेशनवरती जे स्लीपर मित्रांनो येत आहे, तर आजच्या लाईव्हच्या माध्यमातून आपण बघणार आहोत. हाकेच्या अंतरावरती आपलं त्या ठिकाणी स्लीपरचा ट्रक आपल्याला आलेला मित्रांनो दिसतो आहे. तर या सगळ्या सिच्युएशन मध्ये सध्या दिग्रजातून मित्रांनो आपण या दोन्ही साईडला हा आपला प्लॅटफॉर्म आहे, ते रेल्वे स्टेशन आहे मित्रांनो. तिथे आपल्याला शेड पण दिसत आहे आणि या सगळ्या याच्यामध्ये आता जे आपले स्लीपर आलेले आहेत, तर आपण दोन्ही साईडला बघू शकता मित्रांनो. लेफ्ट साईड आणि राईट साईड या दोन्ही साईडला स्लीपर आपले आलेले आहेत. आणि सध्याची जी सिच्युएशन आहे, तर 1.5 ते म्हणजे 1.25 ते 1.5 किलोमीटर या ठिकाणी आपल्याला स्लीपर आलेले दिसतात. आणि या सगळ्या याच्यामध्ये स्लीपर कसे येतात आणि कुठून येतात, तर हे मनमाडवरून मागे मी वाईगोळला विचारलं होतं की मनमाडला याचा कारखाना आहे आणि तिथून मित्रांनो हे स्लीपर आपल्या या याच्यामध्ये येतात. आपण इथनं या स्लीपरची सुरुवात झालेली आहे आणि बघू शकतो की याच्या दोन्ही साईडला स्लीपर आलेले आहेत. तो ट्रक मित्रांनो सध्या आपल्या दिग्रज स्टेशनवर आलेला आहे. ती साईडची क्रेन मशीन म्हणजे येईल आणि त्यानंतर अशा लेअरिंग याच्यामध्ये मित्रांनो याच्या केल्या जातील. म्हणजे या सगळ्या दिग्रजच्या स्टेशनवरती जी सिच्युएशन सध्या आहे मित्रांनो, तर 1 ते 1.5 किलोमीटर म्हणजे तुम्हाला तेथून मी झूम करून दाखवतो की त्याही सिच्युएशन मध्ये आपल्याला समोर दिसत असेल की तिथेही मित्रांनो याचं लेअरिंग सुरू आहे. आणि मी सध्या जिथे उभा आहे, तर या माझ्या याच साईडला आपण बघू शकता की हा जो ट्रक आहे मित्रांनो, तो ट्रक आलेला आहे. आणि त्या याच्यामधून म्हणजे जिथनं मित्रांनो या स्लीपर सुरू झालेले आहे, आपण बघू शकता की इकडेही 1 किलोमीटर आणि याही साईडला साधारणतः 400 मीटर पर्यंत आपल्याला, हे माझं बोर्ड जिथं दिसत आहे तुम्हाला, तिथपर्यंत मित्रांनो ह्या स्लीपर या ठिकाणी आलेले आहेत. आणि मग आता तुम्हाला या फ्रंट कॅमेऱ्याने मित्रांनो दाखवतो. फ्रंट कॅमेऱ्याने थोडं क्लॅरिटी चांगली येते. आता हे ड्रायव्हर बंधू या ठिकाणी सकाळीच आलेले आहेत आणि मग आल्यानंतर आता ते वाट बघत आहेत की क्रेन येऊन मित्रांनो या ठिकाणी स्लीपरची लेअरिंग या ठिकाणी करतं. आपण बघू शकता त्या ठिकाणी की 1 2 3 4 5 6 7 8 9 10 म्हणजे 10 त्याच्या लेअर ह्या इथं आपल्याला त्या ठिकाणी त्या स्टॉक होत असताना दिसतात. आणि ह्या सगळ्या सिच्युएशन आणि आपण काम बघू शकता मित्रांनो, हे सगळं जो आपल्याला टिप्पर जाताना दिसत आहे, तर हे आपल्याला स्टेशनवरतीच हे कामाला मित्रांनो जात आहे. हा जो आहे हा आपला जो आहे, तर तिकडून आपला तो हायवे जातो आहे आणि या सगळ्या याच्यामध्ये हा आपला रुई तलावचा रोड जातो आहे. आणि सध्या या ठिकाणी हा ट्रक मित्रांनो आलेला आहे. आपण यामध्ये आता मशीन आल्यानंतर इथे याचं जे आहे तर हा खाली केला जाईल. आणि मग आपलं जी सिच्युएशन आहे की आता पुलाचं काम मित्रांनो मी कालही तुम्हाला वाईगौड त्या परिसरातील दाखवलेलं आहे. तर आपण त्या पुलाच्या कामाचंही फायनल आता बघू शकतो की ते पूल त्याही ठिकाणी वाईगौडचा जो नॅशनल हायवेचा पूल होता मित्रांनो, तोही आपल्याला पूर्ण झालेला दिसतो. आणि हे रेल्वेचे आपल्या क्वार्टर आहेत. इथे सध्या जे लेबर आहेत ते मित्रांनो राहतात. आणि या साईडला आपण बघू शकतो मशनरी, तर प्रत्येक आपल्याला ट्रक आणि मशनरी 10-10 फुटावर असलेले दिसतात. मग हा जो मित्रांनो ट्रक आलेला आहे आता सध्या या सिच्युएशन मधून तुम्हाला मी दाखवतो की हा ट्रक आणि याच्या दोन्ही साईडला तिथे तो ट्रक आता खाली होणार आहे. आणि इकडे मित्रांनो खाली झालेला हा माल आहे सगळं आपण या ठिकाणी बघू शकतो. आणि दोन्ही साईड, तर ह्या दोन्ही साईडला हा मित्रांनो आपला जो आहे आता सध्या रेल्वेचं आपल्याला जे काम आहे ट्रॅक लेअरिंगचं, या सिच्युएशन मध्ये आता काही दिवसातच मित्रांनो हे सुरू होणार आहे. तर आपल्याला लाईव्ह हा व्हिडिओ बघत असाल तर असेच लाईव्ह पण मित्रांनो आपण येत असतो. तर या माध्यमातून मग आपल्या या व्हिडिओला मित्रांनो तुम्ही लाईक पण करा आणि चॅनलला आपल्या फॉलो करायला विसरू नका. कारण हा प्रोजेक्ट पूर्ण होईपर्यंत याची जी इन्फॉर्मेशन आहे मित्रांनो, तर आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम हे होणारच आहे. आणि सध्याची आपण सिच्युएशन याच्या दोन्ही साईडला बघू शकतो की सध्या मी जिथून चालत आहे तर आता ट्रक आपला 400 मीटर मित्रांनो मागे गेलेला आहे. परंतु ट्रॅक जे आहे तर ते ट्रॅक आता मित्रांनो काही संपलेले नाही आहेत. म्हणजे ट्रॅक जे आहे, तर इथे मला या ट्रॅक ज्या ठिकाणी स्लीपर ह्या मित्रांनो बसवलेले आहेत, तर त्या ठिकाणी 5 ते 7 मिनिट आपल्याला
पायी चालायला लागतं, कारण दोन्ही साईडला आपल्याला स्लीपर असलेले दिसतात. याही साईडला मित्रांनो स्लीपर आहेत. थोडा तिकडून सूर्य येत असल्यामुळे आपल्याला ती बाजू थोडी अंधुक दिसतं. आणि आता इथून तुम्ही बघू शकता याचं लेअरिंग जे आहे दोन्ही साईड मित्रांनो, आणि ट्रक ज्या ठिकाणी उभा आहे थोडं झूम करून दाखवतो. तर ह्या सगळ्या सिच्युएशन मध्ये मित्रांनो आता आपलं काम आता या परिस्थितीवर आलेलं आहे. आणि मग याच्या एक्झॅक्ट लेफ्ट साईडला आपण बघू शकता की इथं जे आपल्या आहे मित्रांनो रेल्वेचे रूट ज्याला आपण म्हणतो पटऱ्या त्या आलेल्या आहेत. ते त्याचंही मित्रांनो इथं बघा 5-5, 6-6 त्याचं लेअर जे आहेत तर ते त्या ठिकाणी मित्रांनो टाकण्यात आलेले आहे. तर ह्या सगळ्या सिच्युएशन मध्ये सध्या आपण आहोत. दिग्रसकर असेल, विदर्भ आणि मराठवाड्याच्या जनतेचा मित्रांनो हा पहिल्यांदा प्रोजेक्ट होतोय, जो की आपल्याला दिल्ली जे आहे मित्रांनो, तर दिल्लीसाठी पण हा मार्ग म्हणजे ज्या वेळेला नांदेडकरांना वाशिम मार्गे आपण दिल्ली जातो तर हा वर्धा मार्गे ते होणार आहे. म्हणजे इकडून जे आहे डिस्टन्स मित्रांनो 170 ते 200 किलोमीटर पर्यंत ते कमी होऊ शकतं. सध्या आपल्याला एक्झॅक्ट माहिती नाही आहे. मग या ठिकाणी आता हे रेल्वेचे दिग्रस स्टेशनवरचे मित्रांनो कर्मचाऱ्याचे क्वार्टर ते आता मग छपाई वगैरे बाकी आहे. परंतु सध्याची ही जी सिच्युएशन आहे या ठिकाणी रेल्वेच्या पटऱ्या आणि मित्रांनो हे जे आहे याही साईडला आपण बघू शकतो की आपल्या जे स्लीपर आहेत तर ते आलेले आहेत. म्हणजे तिथून आता मी सध्या चालतच आहे. आता जवळपास 8-9 मिनिट 7-8 मिनिट झालेच असेल. लाईव्ह असल्यामुळं ते एक्झॅक्ट आपल्याला टायमिंग दिसत नाही, परंतु आपण बघू शकता की ह्या 1.5 किलोमीटर पर्यंत आपल्याला स्लीपरच असलेले दिसतात. आणि याच्यावरती मित्रांनो जे नंबरिंग केलेले असतात आपण बघू शकतो. याचं काहीतरी टेक्निकल हे असतं, म्हणजे त्याचा टेक्निकल यूज असेल वेगवेगळा 5, 7, 4, 16 जे काही आहे तर यावरती आपल्याला नंबरिंग केलेले असतात. तर मग हे नंबरिंग आणि या नंबरिंगचं काही टेक्निकल यूज असेल मित्रांनो, तर आपल्याला सध्या ही जी आपण सिच्युएशन बघू शकतो आपल्याला सेल्फी मोडने मी दाखवत आहे. तर त्या साईडला मित्रांनो आपले स्लीपर आहेत आणि या साईडला आपलं रेल्वेचे क्वार्टर बनलेले आहे. आणि इथून हाकेच्या अंतरावरती आपलं दिग्रसचं स्टेशन आहे मित्रांनो. आणि इथेही माझ्या या साईडला 200 मीटर पर्यंत आपल्याला हे ट्रॅक मित्रांनो म्हणजे स्लीपरचं इथे जे आहे तर हा स्टॉक आपल्याला केलेला दिसतो. तर हे सध्याची आपली दिग्रसची सिच्युएशन आहे स्टेशनवरची. जे येत्या काही दिवसातच पुलाचं काम झाल्यानंतर मित्रांनो मग इथे रेल्वेच्या पटऱ्या आणि रूळ बसवायला सुरुवात व्हायला म्हणजे जास्त आता विलंब लागणार नाही असं मला वाटतं. कारण आता याचं जे आहे अपडेट ते मित्रांनो डेली आपण घेण्याचा एक आपला प्रयत्न असतो. आणि तो हायवे आपला जातोय. अनेकदा इथले व्हिडिओ तर मित्रांनो आपले 25च्या वर झाले असेल, परंतु ज्या वेळेला काही नवीन असतं त्याच वेळेला आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आपला प्रयत्न असतो. तर हे लाईव्ह सेशन मित्रांनो तुम्हाला मी पूर्ण आज काम दाखवलं की पटऱ्या कुठपर्यंत आलेल्या आहे. आणि आता माझ्या समोर तुम्हाला मी दाखवतो की जिथनंही शेतीला रस्ता दिला असेल किंवा ब्रिज ओव्हरब्रिज असेल अंडर ब्रिज असेल शेतामध्ये जाण्यासाठी, तर त्या ठिकाणी मित्रांनो ते पुलाचं काम पूर्ण झालं आहे. आणि तिथे जे आपल्याला सिग्नल असतं जो ब्रिज बनल्यानंतर त्याच्यापेक्षा मोठ्या हाईटचं तिथून कुठलंही वाहन जाऊ नये ही रेल्वे मित्रांनो काळजी घेते. म्हणजे आता या ठिकाणी हा जो आहे हा इसापूरचा मित्रांनो शेतामध्ये जाणारा रस्ता आहे. आणि याच्यापेक्षा मोठ्या हाईटचं इथून कुठलंही वाहन आता हे काका जे चालले आहे तर तिथूनच अंडर पास आपल्याला रेल्वेने दिलेली आहे. या शेतामध्ये सगळा रस्ता दिग्रस आणि इसापूर या परिसरामध्ये शेती जी आहे तर ते आपल्याला म्हणजे संत्रा वगैरे आपल्याला इथं दिसत आहे. म्हणजे ही इरिगेशनची जमीन आहे. इकडं आपल्याला मका वगैरे दिसतो आहे. इकडे कांदा आणि पराठीला आता पण आपल्या पाणी दिलं असल्यामुळे या भागामध्ये कापूस आहे. परंतु आता मग जो शेतामध्ये जाणारा रस्ता असेल या ठिकाणी अंडरपास असेल वरून रेल्वे जाणार आहे आपली, तर आता हा जो मित्रांनो आहे इथे एक डायरेक्शन दिलेला आहे. याच्यापेक्षा मोठा
मोठा ट्रक किंवा काही माल वाहतूक किंवा कुठलंही वाहन याच्यापेक्षा मोठं इथून जाणार नाही. तर यासाठी हा आपल्याला हा येलो कलरचा ब्रिज मित्रांनो हा रेल्वेने उभारलेला आहे. आणि सध्या आपण 912/A या सेक्शन मध्ये आहोत. 912/A उद्या भविष्यात काही टेक्निकल अडचणी ट्रेनला आल्या, काही रूट वगैरे चेंज करायचे असले तर ह्या मित्रांनो ह्या टेक्निकल लँग्वेज असतात, त्यानुसार कुठल्या सेक्शन मधलं काम करायचं आहे किंवा दुरुस्ती करायची आहे त्यानुसार ते होतं. हा सध्याचा मित्रांनो तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे तो आपला नांदेड, पुसद, उमरखेड जाणारा, परभणी जाणारा तो हायवे आहे. पुसदवरून हिंगोली, परभणी तो रूट आपला शंभाळ पिंपरी मार्गे तो वेगळा आहे. तो इथूनच आहे मित्रांनो. आणि त्याच्या एक्झॅक्ट 200 ते 300 मीटरला मित्रांनो हा आपला रेल्वेचा ट्रॅक आहे. ही ते शेतात जाणारा रस्ता, त्याला अंडरग्राउंड हा पूल मित्रांनो रेल्वेने दिलाय. तर मित्रांनो आजची अपडेट आपल्याला कशी वाटली, हे लाईव्ह सेशन पुन्हा एखाद्या वेळेला आपण लाईव्ह घेण्याचा प्रयत्न करूया. तोपर्यंत भेटूया. धन्यवाद.